तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता, गेली एक आठवडाभर झालं व्हिडिओ वगैरे नव्हता. बरेच जण म्हणत होते व्हिडिओ वगैरे काय नाही, व्हिडिओ वगैरे टाकत नाही वगैरे, अशातला काहीच विषय नाही. हे बघा, सध्या आता एक गव्हाण वगैरे आलेली आहे, अजून एक गव्हाण यायची बाकी आहे. आणि थोडंसं जे शेडचं जे काम आहे, ते शेडचं काम ज्यावेळेस आता पूर्ण होईल त्यावेळेस एक सविस्तर व्हिडिओ बनवा म्हणून थोडंसं व्हिडिओ मी बनवत नाही सध्या. त्याच्यामुळं थोडंसं स्टॉप दिलेलं आहे. बघू शकता आपल्या शेळ्या मस्तपैकी रानामध्ये चरत आहेत सध्या. आता दांगड वगैरे जे आहे, हरभऱ्याचं रान आहे, दांगड वगैरे जे रानावर आहे ते खात्यात शेळ्या. मस्त नियोजन चालू आहे सध्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ते मिलिटरी कलरच्या ज्या 2 पाठी होत्या त्या पाठींची आपण विक्री केलेली आहे मित्रांनो. व्यवस्थित त्या पाठींची विक्री झालेली आहे. आणि ज्या एखादी शेळी मोठी आणायची होती ती पण आणायची आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आता PPRचं लसीकरण करायचं आहे. सध्या माझं म्हणजे लसीकरणावरती जास्त भर आहे. आणि बघा, तुम्हाला सांगतो अगदी म्हणजे लसीकरणाअभावी तुम्हाला सांगतो भरपूर सध्याला थैमान वाजलेलं आहे बरं का. PPRचं PPR लसीकरण 100% करून घ्या. नाहीतर बघू शकता आपलं जे संपूर्ण जे खांड आहे एका रातातून खुटापसून पडतंय. त्याच्यामुळे व्यवस्थित लसीकरणावर व्यवस्थित भर द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो, ज्या 2 पाठी विक्री केलेल्या होत्या त्या 2 पाठी वेगळ्या कलरच्या होत्या. आता बघू शकताय सगळे एकदम काळीभोर एकदम जबरदस्त जनावर दिसत आपले. बघू शकताय एकदम मस्त दिसतंय सध्या. फक्त एकच पाठ लालगी आहे. बघू शकता इथं, बघू शकताय एक जी पाठ आहे ती लालगी आहे, बाकीचे सगळे काळीभोर आहेत. एकदम मस्त नियोजन चालू आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की जोपर्यंत तुम्हाला चान्स आहे तोपर्यंत फिरस्ते 1-2 घंटे फिरवत चला. बाकी आपलं 4G बुलेट नेपियर आणि मेथी घास, यात 4G बुलेट नेपियर, मेथी घास आणि खुराकामध्ये गहू आणि मकाचा बरडा ह्याच्यावरतीच आपलं बंदिस्त शेळीपालन चालू आहे. बरेच जण म्हणतात की बाबा तुती, हातगा, शेवरी, सुबावळ, 4G बुलेट, स्मार्ट नेपियर, मेथी घास आणि काय भरपूर असे जे चारे जे आहेत त्या चाऱ्याशिवाय शेळीपालन होत नाही, बंदिस्त शेळीपालन. अशातला काहीच विषय नाही. एक सच्चा जो शेळीपालक आहे ज्याचं नियोजन व्यवस्थित आहे ना, तो शेळीपालक 1 ते 2 चाऱ्यावरती सुद्धा शेळीपालन करू शकतो मित्रांनो, काहीच अडचण नाही. आणि बघा पुढच्या महिन्यामध्ये बघू शकता आता कडबे वगैरे सुटत आहे, तिकडे कडबा वगैरे दिसत असेल तुम्हाला. कडबे वगैरे तर शिवारामध्ये सुटत आहेत भरपूर. त्याच्यामुळे 200 ते 300 कडबा व्यवस्थित मुरघासाच्या बॅगेमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. स्टोअर केलेला कडबा जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये 2 ते 3 महिने वापरण्यात येईल. त्यासाठी महत्त्वाचं, कारण तुम्हाला सांगतो बरेच जण काय करतात, उन्हाळ्यामध्ये चालतंय व्यवस्थित नियोजन म्हणून काय म्हणजे इग्नोर करतात. कुठं काय, आपल्याकडे भरपूर हिरवी वैरण आहे, काय गरज आहे सुक्या वैरणीची असं वाटतंय. आणि जर एकदा पावसाळ्यामध्ये जर शेळ्या वेल्या, शेळीला दूध येत नाही, बोकडांचं वेट गेन होत नाही, बुळकांडीच लागते, रोगराईच येते. कारण की कसं आहे, ते हिरव्या वैरणीमुळे तर वरून पाऊस, ते ओला चारा, ते शेळ्यांच्या खाण्यात येणार, ते रोगराई येणार, ते काहीतरी आजार येणार, ते खांडाच्या खांडामरून पडणार, अशा गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या, उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही 8ही महिने रेग्युलर तुम्ही वापरू शकता चारा हिरवा. पण पावसाळ्यामध्ये सुक्या चाऱ्यावरती नियोजन व्यवस्थित केलंच पाहिजे. आणि कसं आहे तुम्हाला सांगू का, बंदिस्त शेळीपालनामध्ये सुक्या वैरणीला भरपूर महत्त्व आहे बरं का. कधी पण लक्षात असू द्या, 70% शेळीपालन क्लिअर सांगतो तुम्हाला सुक्या वैरणीवरती चालतंय. उगा आपल्याला वाटतंय ते की बाबा हा किती भारी आहे, सुबाबुळ हिरवीगार आलेली आहे, बाजूला भरपूर 4G बुलेट नेपियर वगैरे आलेला आहे. आता बघा आपलं चारा वैरण एवढं जबरदस्त दिसते आपल्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा, की बरेच जण म्हणतात किती भारी वैरण आलेली आहे. त्याला महत्त्व नाही, तुम्हाला कधी पण लक्षात असू द्या. सुक्या वैरणीचं मेन महत्त्व आहे तो म्हणजे कडबा असो, तुरीचं गोळी, हरभऱ्याचं गोळी. बघू शकता तिकडे हरभऱ्याचं गोळी वगैरे जे आहे शहरामध्ये भरपूर ठिकाणी भेटतंय. व्यवस्थित चारा स्टोअर करून ठेवा. आणि स्वतः मी स्टोअर करून ठेवणार आहे, तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ सविस्तर येणार आहे. गव्हाणी वगैरे आलेले आहेत, उद्या गव्हाणं आणायची आहे. दोन्ही गव्हाणे आल्याच्या नंतर आपलं शेडचे पत्तर वगैरे व्यवस्थित मारल्याच्या नंतर सविस्तर एक फार्मचा व्हिडिओ येईल. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय, आपली ही जी होंडा शेळी आहे हिचे जे 2 बोकड होते, त्या एका बोकडाला एक बोकड एकदम रुंगलेलं होतं, म्हणजे चेक मान आडवी टाकलेलं होतं, वाचत सुद्धा नव्हतं ते बोकड वाचल म्हणून. तर ते बोकड आपण सुद्धा वाचून घेतलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ आहे. ते ह्या व्हिडिओला जोडून म्हणजे पुढच्या व्हिडिओला जोडून सविस्तर किंवा त्याची रिकव्हरी कशी केली, काय उपचार केला मी आणि रणदेव भाईने मिळून, जेणेकरून ती बोकड आता सध्या व्यवस्थित आहे. अगदी म्हणजे त्या बोकडाला उठून उभं सुद्धा राहायला येत नव्हतं, असं बोकड आम्ही दोघांनी मिळून क्लिअर केलेलं आहे मित्रांनो. ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर बघू शकता सध्या शेळ्या वगैरे आहेत. त्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्या जर काही अडचणी जर असतील नक्कीच कमेंटमध्ये विचारत चला. आणि कोणत्या टॉपिकवरती जर व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल ते सुद्धा व्यवस्थित कमेंट करून सांगा, जेणेकरून मी नावात सगळं व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ बनवतो. बघू शकता. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, हे ज्या शेंगा ज्या आपण म्हणत असतो बाबळीच्या, ह्या बाबळीच्या शेंगा तुम्हाला सांगतो एवढं बोकडावाला हे मानतंय का नाही. भरपूर बघा जुने शेळीपालक हे पोतं भरून ठेवत असतात मित्रांनो. ह्याच्या आकडे जे म्हणतात आपल्या बाबळी शेंगा, रामकाठी बाबळ,
ह्या बाबीच्या शेंगा पोते पोते भरून हे डायरेक्ट खोराकाचं काम करतं. हे डायरेक्ट खोराकाचं काम करत असतं शेळीपालनामध्ये, कधी पण लक्षात असू द्या. आता कसं आहे, तर लोकांनी बोरी बाबळी हे का आपटे असले का झाडं ठेवलेले नाहीत, त्याच्यामुळे शिवारामध्ये तितकं काही जास्त भेटत नाही खायला शेळ्यांना वगैरे, तो विषय वेगळा झाला. पण भेटत असतील थोडीशी बाबळीची झाडं तर 2-4 शेळ्या आहेत बाबा, तर पोते 2 पोते ठेवायला काहीच अडचण नाही. बघू शकता आपली पिल्लं सुद्धा आता मोठे झाले आहेत, अगदी 3 ते 4 महिन्यामध्ये, म्हणजे गणपतीच्या पिरियडमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. हे बघू शकता शेंगा वगैरे खात आहेत. बघा बंदिस्त शेळीपालनामध्ये संगोपन आहे, फक्त 2 चाऱ्यावरती मेथी घास आणि 4G बुलेट नेपियरवरती शेळ्यांचं संगोपन चालू आहे. बरेच जण म्हणतात 4G बुलेट नेपियर शेळीपालनामध्ये वापरू नका, ते काय नाही उगा हातपाय गळत्यात, काही होत नाही, कॅल्शियम कमी होतं, हे कमी होतं, काही उगा ताण घेऊ नका. जो चारा आहे तो चारा व्यवस्थित शेळीपालनामध्ये वापरा, काहीच होत नसते मित्रांनो. 100% रिझल्ट तुमच्या पुढं आहे, तुम्ही बघू शकताय. सर्वांना चारा नियोजन तर माहितीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही का दुसरीकडलं काय आणून टाकणार आहे का सोनं, काही नाही. जे आहे 4G बुलेट नेपियर आहे ह्या चाऱ्यावरती नियोजन चालू आहे. त्याच्यामुळे कोणत्याही चाऱ्याला अजिबात नाव ठेवू नका मित्रांनो. जो चारा आहे तो चारा फक्त न्यूट्रिशनयुक्त, म्हणजे शेणखत असो, गांडूळ खत असो, लेंडी खत असो, ह्या खतांवरती वाढवलेला चारा असला पाहिजे, विषय संपला. हां, रिझल्ट चुकीचा कवा भेटतो माहिती आहे का नाही, उठलं की सुटलं तुम्ही नुसता युरिया खात मारणार आणि त्याला भरपूर पाणी सोडणार, ते 15 दिवसात ढेगारा उचलणार. ते जर चारा जर शेळीपालनामध्ये वापरला तर शेळी माझावर न येणं, किंवा माझावर आली गाब न राहणं, गाबडणं, किंवा एका वेताचं जे चक्र आहे ते एकदम डासळून जाते, जनावर पुन्हा एकदा जर शेळी वेली नंतर अंग धरत नाही, शेळी पासोळ्या उघड्या पडत्या शेळीच्या, अशा अडचणी होतात जर आपण जर खताचा जर वापर केला युरियाचा त्याच्यामुळं शेणखताचा वापर, लेंडी खताचा वापर करा. न्यूट्रिशनयुक्त चारा आपल्या शेळीपालन फार्ममध्ये, बंदिस्त शेळीपालन फार्ममध्ये तयार करा आणि यशस्वी शेळीपालन फार्म पुढे न्या. तर ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या.